दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी रात्री फिर्यादी सौ संतोषी रविकुमार चाबुकस्वार वय वर्षे 29 राहणार चांभार गल्ली जोडभावीपेठ सोलापूर हीच तिचा पती आरोपी नामे रविकुमार मल्लीनाथ चाबुकस्वार वय वर्षे 34 वर्षे राहणार सोलापूर याने तू माझ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का केली असे म्हणून घरातील बाथरूममध्ये ठेवलेली फिनेलची बाटली घेऊन त्यातील फिनेल फिर्यादी पत्नीस बळजबरीने पाजल्याप्रकरणी फिर्यादी हिने दिनांक 25/4/2024 रोजी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन सोलापूर येथे पती व इतर नातेवाईकांविरुद्ध फिर्याद दाखल केली। सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीस अटक केली। सदर गुन्ह्याचा तपास श्रीमती शबनम शेख पोलीस निरीक्षक गुन्हे जोडभावी पेठ सोलापूर यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले। सदर आरोपी याने जामिनासाठी मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालयात ॲडव्होकेट सचिन इंगळगे यांच्यामार्फत अर्ज दाखल केला असता सदर सुनावणीवेळी ॲडव्होकेट सचिन इंगळगे यांनी असा युक्तिवाद केला की सदर फिर्यादी ही स्वतःच फिनेलची बाटली हातामध्ये घेतल्याचा फोटो मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला व सदरची फिर्याद देण्यास 6 दिवसाचा विलंब झाल्याचे मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। त्यावरून मेहरबान जिल्हा न्यायाधीश M.V. केंद्रे साहेब यांनी आरोपीची रक्कम रुपये 20,000च्या जात मुचलक्यावर मुक्त केले। या सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन S. इंगळगे यांनी काम पाहिले। यात हकीकत अशी की दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी रात्री यातील फिर्यादी सौ संतोषी रविकुमार चाबुकस्वार वय 29 राहणार चांभार गल्ली सोलापूर हीच तिचा पती आरोपी नामे रविकुमार मल्लीनाथ चाबुकस्वार वय 34 राहणार सोलापूर यांनी तू माझ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का केली असे म्हणून घरातील बाथरूममधील ठेवलेले फिनेलची बाटली घेऊन त्यातील फिनेल फिर्यादीस पत्नीस जबरदस्तीने पाजल्याप्रकरणी फिर्यादी हिने दिनांक 25/4/2024 रोजी जोडभावीपेठ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली। सदर फिर्याद दाखल झाल्यानंतर संबंधित पोलिसांनी आरोपीस अटक केली व त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा मेहरबान न्यायालयाने आदेश केला। सदर गुन्ह्याचा तपास श्रीमती शबनम शेख पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा जोडभावी पेठ यांनी केला व सदर आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र मेहरबान कोर्टात दाखल केला। सदर आरोपीच्या जामिनाच्या अर्जाच्या वेळेस मी युक्तिवाद केला की सदर आरोपी हा घटनेच्या दिवशी दारूच्या अवस्थेत होता व आम्ही त्यात मेहरबान न्यायालयात फोटो दाखल केला की त्या फोटोमध्ये फिर्यादी स्वतः फिनेलची बाटली स्वतःच्या हातात धरलेली होती आणि मोबाईल फोनवर बोलत होती। तसेच घटना जी घडली ती 17 एप्रिल 2024 रोजी घडलेली होती व फिर्याद दिली 24 एप्रिल 2024ला। त्यामुळे फिर्यादींनी फिर्याद देण्यासाठी 6 दिवसाचा विलंब केला होता व आरोपींनी दाखल केलेले फोटो या दोन्ही गोष्टीवर मेहरबान न्यायाधीश S.V. केंद्रे साहेबांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपीस 20,000च्या जात मुचलक्यावर जामिनावर मंजूर केला। यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिला व सदर आरोपीतर्फे मी ॲडव्होकेट सचिन H. इंगळगे यांनी काम पाहिले।